आखाड्यातील लाल माती अंगाला लावून आज अनेक मल्ल पैलवान झाले. पण एखाद्या महिलेला लाल मातीत उतरून पैलवान होणं सोपं नाहीये आणि त्यात सुद्धा ती मुस्लिम असेल तर आव्हान आणखीन मोठं आहे. हे आव्हान पेललंय महाराष्ट्रातली पहिली महिला कुस्ती कोच डॉक्टर शबनम शेख यांनी. पाहूयात त्यांचा हा प्रवास. ही लाल माती, ही माती अंगाला लावून अनेक मल्ल मोठे झाले. पण ह्याच मातीत उतरून पैलवान होणं एखाद्या महिलेसाठी सोपं नाही आणि त्यातही ती मुस्लिम असेल तर आव्हान आणखी मोठं. अशीच एक डॉक्टर शबनम शेख. एक मुस्लिम मुलगी परंपरेचे जोखड झुगारून हाडाची कुस्तीपटू बनली. तिने फक्त कुस्तीचं मैदान मारलं नाही तर आज भारताच्या महिला कुस्तीगीरांना घडवणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोच ती बनली. पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता. तर भारतीय महिला संघाचे एक प्रशिक्षक बनणं म्हणजे माझ्यासारख्या मुलीला सोपं नाही, कारण की माझा प्रवास हा खूप ग्रामीण भागातून झालेला आहे आणि भारताच्या टीमची सलग मी 6 वर्षापासून महिला टीमची कोच आहे. गावातील शेजारी नातेवाईकांचे टोमणे सहन करूनही शबनम कुस्तीच्या मैदानात खंबीरपणे उभी राहिली. जेव्हा जेव्हा ती कुस्ती खेळायची तेव्हा तिचा सामना फक्त प्रतिस्पर्धी खेळाडूशी नाही तर तिच्याकडे वेगळ्या तऱ्हेनं बघणाऱ्या नजरांशीही असायचा. आई वडिलांच्या पाठिंब्याच्या जोरावर तिनं समाजाची पर्वा न करता कुस्तीच आपलं भवितव्य बनवलं. की म्हणे मुलगी आहे, तिला कुस्तीमध्ये उतरवलं का, तुला मुलगा नाही आहे का. माझ्या बाबांना जसं की बरेच पुरुष लोक कटिंग करायला सलूनमध्ये जातात. त्या सलून म्हणजे आमच्या गावात म्हणजे सलून छोटं म्हणजे गावातली कुठं मोठी चर्चा असेल त्यात सलूनमध्येच होते पुरुषांची पाहायला गेलं तर. मग त्या सलूनमध्ये माझे भाऊ वगैरे गेले. काय रे म्हणे तुझी कुस्ती कमी पडली का म्हणतो, बहिणीला पैसे कमवण्यासाठी उतरवलं. शबनम राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूंना घडवणारी कोच बनली खरी, पण तिचा संघर्ष काही संपलेला नाही. ज्या कुस्तीनं तिला ओळख दिली तीच कुस्ती आज तिच्या लग्नात अडथळा ठरतीये. म्हणजे तुमची मुलगी तर डॉक्टरेट करायला लागली म्हणे, उद्या ती म्हणे तू माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे. म्हणजे ही मानसिकता एक्सक्यूज म्हणजे माणसांची ही मानसिकता आहे. किती जरी तुम्ही सुशिक्षित मोठे अधिकारी असलाल ना तरी तुम्ही खालच्या स्टेजचे विचार करतात. कितीतरी चौकटी मोडून आलेल्या शबनमची ही संघर्षमय कथा महाराष्ट्रातील गाव खेड्यातील मुलींना प्रेरित करते. आपल्याला ऑलिम्पिक पदक मिळवता आलं नसलं तरी नव्या महिला कुस्तीपटूंना ट्रेन करून ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणायचं स्वप्न तिचं आहे. अशा या कुस्तीच्या मैदानातील रणरागिणीला सलाम.